स्वाभिमानी जोगी जमात संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला। सदरच्या घटनेत आमच्या काही मागण्या होत्या। काल संध्याकाळी विधानसभा सभापती महाराष्ट्र राज्य नीलमताई गोरे यांनी आंदोलन यास्थळी भेट देऊन आमच्या मागण्याबाबत गंभीरपणे मान्य करण्याचे कबूल केले। सदर अटक असलेले आरोपी अजय दास पश्चिम बंगाल या नराधमास फाशीची शिक्षा होईल व या पीडित कुटुंबासाठी आर्थिक मदत तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू। राजगुरुनगर येथील गोसावी समाजाचे 2 सख्या बहिणींवर लैंगिक छळ करून हत्या केली होती। याबाबत महाराष्ट्र शासन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे सभापती माननीय नीलमताई गोरे यांनी प्रसार माध्यमिक जे आश्वासने दिली आहेत त्यासाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटना संस्थापक अध्यक्ष उदय खाडगे यांनी मानले आभार। घटना 22/12/2024 गोसावी समाजाच्या 2 सख्या बहिणींचे दुर्वा व कार्ती यांची लैंगिक शोषण करून हत्या। उदय खाडगे यांच्या सहकारी मनोज मकवना, शिवाजी सर, अनिल जाधव, आकाश खाडगे, आपासो गोसावी, शहाजी खाडगे, रोहित माळी, आकाश खाडगे, भिलवडी व इतर समाजाचे मान्यवर उपस्थित होते। पुणे राजगुरुनगर येथे आंदोलनात सहभागी झाले होते। स्वाभिमानी जोगी जमात संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला। सदरच्या घटनेत आमच्या काही मागण्या होत्या। काल संध्याकाळी विधानसभा सभापती महाराष्ट्र राज्य नीलमताई गोरे यांनी आंदोलन यास्थळी भेट देऊन आमच्या मागण्याबाबत गंभीरपणे मान्य करण्याचे कबूल केले। सदर अटक असलेले आरोपी अजय दास पश्चिम बंगाल या नराधमास फाशीची शिक्षा होईल व या पीडित कुटुंबासाठी आर्थिक मदत तसेच सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू। स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटनेची व गोसावी समाजाची गंभीरपणे दखल घेतली असून विधान परिषद सभापती नीलमताई गोरे यांनी समाजाच्या मागण्या प्रसार माध्यमातून मान्य केल्याने राजगुरुनगर येथे चालू असलेले आंदोलन आज दिनांक 27/12/24 च्या पुढचे चालू करण्यास सांगितले आहे। दिनांक 30/12/2024 रोजी टोल नाका शिरवली पुणे येथे होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। राजगुरुनगर येथील गोसावी समाजाचे 2 सख्या बहिणींवर लैंगिक छळ करून हत्या केली होती। याबाबत महाराष्ट्र शासन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे सभापती माननीय नीलमताई गोरे यांनी प्रसार माध्यमिक जे आश्वासने दिली आहेत त्यासाठी स्वाभिमानी जोगी जमात गोसावी संघटना संस्थापक अध्यक्ष उदय खाडगे यांनी मानले आभार। दर्शनी या दोन्ही मुलींवरचा जीव त्यांनी घेतलेला आहे त्या खुनाच्या आरोपामध्ये आणि एका मुलीवरती अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्याला कडकात कडक शिक्षा होईल असा आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहे। आणि उपसभापती या नात्याने, शिवसेनेची नेता या नात्याने, स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने, पण त्याचबरोबर या राजगुरुनगर, खेड, आंबेगावमधली एक तुमची कार्यकर्ती या नात्याने मी सगळे तुमच्यासोबत आहे। पुणे राजगुरुनगर येथे आमचा गोसावी समाज आहे। त्या समाजातील एक कुटुंबावर अत्यंत भयानक शोककळा पसरलेली आहे। त्याच कुटुंबातील 2 लहान चिमुरडी सख्या बहिणी दुर्वा व कार्तिकी यांचा बलात्कार करून निर्गुणपणे हत्या केलेली आहे। तो गुन्हेगारसुद्धा परप्रांतीय असून अजय दास वय त्याचं 54 आहे आणि त्यानं असे घाणेरडे कृत्य केलेले आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज संघटनेच्या वतीने काल दिनांक 27/12/2024 रोजी राजगुरुनगर खेड पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते। त्या आंदोलनाची कुठेतरी दखल घेतली असं आम्हाला वाटत आहे। त्या आंदोलनास्थळी तिथे महाराष्ट्र विधानसभाचे सभापती माननीय नीलमताई गोरे यांनी तिथे येऊन आंदोलकाची म्हणजे आमची सर्वांची, पीडित मुलीची आई-वडील यांची सर्वांची भेट घेऊन प्रसार माध्यमातून जाहीरपणे त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलेले आहे की सदरची घटना ही क्रूर व निर्दयी असून सदरच्या घटनेला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि या केसेसला आपले सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांना नेमले जाईल आणि या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल। पीडित कुटुंबाला आर्थिक मदत ही महाराष्ट्र सरकारकडून दिली जाईल। अशा प्रकारचे आम्हाला त्यांनी प्रसार माध्यमातून मान्य
नीलमताई गोरे जे महाराष्ट्र राज्य विधानसभाचे सभापती आहेत, मॅडमने आम्हाला सांगितलेले आहे। त्यामुळे आम्ही दिनांक 30/12/2024 रोजी शिरवली टोलनाका पुणे येथे पूर्ण गोसावी समाजानं आवाहन करून जे आंदोलन करण्यास योजले होते ते तुर्तास तरी आम्ही थांबवलेले आहे। आज रोजी पुणे येथे आम्ही आंदोलन केले, त्यावेळी आमची दखल घेतलेली आहे आणि या दखलीचे स्वरूप म्हणून माननीय नीलमताई गोरे यांनी प्रसारमाध्यमातून जे काही सांगितलेले आहे ते योग्य पद्धतीने व्हावे आणि जर आम्हाला या पद्धतीनं आमच्यावर झालेला अन्याय आहे त्याची योग्य पद्धतीनं चौकशी होऊन आरोपीला फाशी दिली नाही किंवा फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवली नाही किंवा त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसाच्या आत आम्ही मंत्रालयावर पूर्ण महाराष्ट्राचा गोसावी समाज धडक आंदोलन करणार आणि ते आंदोलन एवढ्या तीव्र व वेगळ्या पद्धतीने असणार की त्याच्या आंदोलनातून पूर्ण जे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा इतर पदाधिकारी असतील अगदी त्यांना सळो की पळो करून सोडू। त्यामुळे तुम्ही गोसावी समाजांना कमी न लेखता तुम्ही योग्य पद्धतीने न्याय द्यावा व माझी आज सर्व गोसावी समाजातील युवकांना व इतर लोकांना विनंती आहे की कुठेही याचे वेगळे स्वरूप न देता शांततेच्या मार्गाने आज रोजी आंदोलन करावे आणि आपल्याला जर न्याय न मिळाल्यास आपण पूर्ण गोसावी समाज एकजुटीने एकवटीने कुठेतरी लढा देण्यास भाग पाडू आणि सरकारला आपल्या पुढे नमू। आमच्या समाजातल्या 2 मुली कार्तिक मकवाने, दुर्गा मकवाने यांच्यावर ज्या पुरुषांनी अत्याचार करून त्याची क्रूर हत्या केल्याबद्दल आम्ही गोसावी समाज व घाडगे समाजामार्फत पहिला आम्ही निषेध करतो आणि त्या मुलींना व मुलींच्या आईवडिलांना घाडगे समाजामार्फत आम्ही ऑल इंडिया अध्यक्षच्या नात्याने मी पांडुरंग घाडगे ह्याच्या नात्याने परवा आमचे पुतणे उदय घाडगे हे जाऊन तिथे सर्व नीलम गोरे वगैरे तिथे येऊन बाईट देऊन त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तरी पण ह्यातनं जर ह्या आश्वासन पूर्ण नाही केले तरी आम्ही सगळं गोसावी समाज व घाडगे समाज परत तीव्र आंदोलन करणार आणि ह्याचं आम्ही सगळे मिळून राजगुरुनगर खेड पुणे जिल्हा इथे जाऊन संघटित माणसं सगळे रस्त्यावर उतरून 1000, 2000, 5000, 10000 अशी माणसं घेऊन जाणार। जर ह्याचा दखल जर सरकारने नाही घेतली, त्या निराधामाला फाशीची शिक्षा नाही दिली किंवा त्याला अशा गोळ्या चौकात घातल्या पाहिजे की ऑल इंडियाला दिसला पाहिजे तो निराधाम आणि सगळ्यांनी हा बातमी सगळ्यांनी गेली पाहिजे, पोचली पाहिजे सगळ्यापर्यंत। ही वारंवार हा घटना गोसावी समाजाच्या झोपडपट्टींच्या महिलावर सगळ्यांच्यावर होत करायला लागली माणसं, तरी यांना शिक्षा कठोर दिली पाहिजे। नागडं करून नंगा अवस्था त्यांना फाशी शिक्षा दिली पाहिजे, चौकात दिली पाहिजे आणि ऑल इंडियात हा माणूस दिसला पाहिजे तरच कुठेतरी समाजावर आळा बसल आणि त्याच्यावर बी आळा बसल सगळ्यात लक्षात येईल। तसेच या लहान मुलीवर जे काय कृत्य जे घडलेलं आहे ह्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहे आणि ह्या गोष्टीला आम्ही सगळे मिळून गोसावी समाज हा एकत्र येऊन ह्या गोष्टीला आम्ही कुठं ना कुठं तर बंदी आणायचा प्रयत्न आमचा चालू राहणार आहे।